विद्यार्थी मित्र, आज आपण 10th स्टँडर्ड मधल्या सायन्स 1 या सब्जेक्ट मधल्या पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या सेकंड चॅप्टर मधील पुढच्या भागाला सुरुवात करतो. तो भाग तसं पाहिलं वास्तविक तर आपण पाहणार आहे तो मॉडर्न पिरियोडिक टेबल नावाचा भाग की जो हेनरी मोसले या सायंटिस्टनी जगाच्या समोर मांडला, की ज्यांनी ॲटॉमिक मास नव्हे तर ॲटॉमिक नंबर ही एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे हे सगळ्या जगासमोर दाखवून दिलं. आणि फिजिकल आणि केमिकल सगळ्याच एलिमेंटची प्रॉपर्टीज ह्या सगळ्या ॲटॉमिक मासशी नव्हे तर ॲटॉमिक नंबरशी निगडीत असतात. आणि मग हा ॲटॉमिक नंबर हा खरंच फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. अशा ॲटॉमिक नंबर बद्दल आपण चर्चा करणार आहोत. याची रितसर आणि सविस्तर खोलामध्ये सगळी माहिती जाणून घेणार आहोत. या ॲटॉमिक नंबरचा नेमका उपयोग आपल्याला कसा होतो, या ॲटॉमिक नंबर फॉर एक्झाम्पल म्हणून तुमच्यासमोर काही एलिमेंट्स मी सादर केलेले आहेत, समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्या एलिमेंट्सच्या संदर्भात त्यांचे ॲटॉमिक नंबर सुद्धा इथे मांडलेले आहेत. आपल्यालाही माहिती विद्यार्थी मित्र की हे सगळे ॲटॉमिक नंबर आपल्याला जर माहित असतील तर नील्स बोहर यांनी जो या सगळ्या शेल वाईज डिस्ट्रीब्युशन सांगितलं की पहिल्या शेलमध्ये किती, सेकंड मध्ये किती, जे 2n² नावाचा जो फॉर्म्युला देऊ केला की त्याच्या साह्याने आपल्याला एक लक्षात आलं की हे ॲटॉमिक नंबर म्हणजे सगळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणायला पण हरकत नाही. मग अशा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची आपल्याला फोड करायची की ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण म्हणतो. आणि अशी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे शेल वाईज डिस्ट्रीब्युशन हे नेमकं कसं असतं, 9th स्टँडर्ड पर्यंत आपण काय अभ्यासलेलं आहे, नेमका त्याचा अर्थ तरी काय, हे आपण आज बघायला सुरुवात करणार आहोत. चला विद्यार्थी मित्र, काही नमुना म्हणून काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक नंबर्स आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय हे आता आपण अभ्यासाला सुरुवात करू. आणि याचा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलला सुरुवात करू शकत नाही. मग हा बेस गृहीत धरून शेल्सची माहिती तुमच्यासमोर मांडलेली आहे, त्याच्यामध्ये असणारे सबशेल्स आहेत त्याची तुमच्यासमोर मांडणी केलेली आहे किंवा माहिती समोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग याच्यावर आधारित असणारं पुढे जाऊन अभ्यासला जाणार मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे काय याचा खरोखर आणि नीटनेटका अभ्यास तुम्हाला झाल्याशिवाय व्हायचा नाही. चला विद्यार्थी मित्र, आज आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी ज्या बेसिक म्हणून ओळखल्या जातात, अगदी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी पासून या सगळ्या की त्यांच्या रिॲक्शन्स कशा होतात, या सगळ्या गोष्टी म्हणजेच फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज हे ॲटॉमिक नंबरशी कशा निगडीत असतात, या सगळ्या बाबी आज मी या निमित्तानं या लेक्चरमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरू करूया. मॉडर्न पिरियोडिक टेबल ह्या अभ्यासनासाठी लागणारी त्याची पार्श्वभूमी, त्याच्यासाठी लागणारी आवश्यक माहिती किंवा त्याच्यासाठी आवश्यक असणारा सगळा भाग, उजळणीवाला असणारा भाग, याला आपण सुरुवात करू. विद्यार्थी मित्र, तुमच्या समोर नमुना म्हणून एक काही एलिमेंट्स आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर समोर डिस्प्ले केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्या जगामध्ये सगळ्यात हलका असणारा एलिमेंट जे हायड्रोजन म्हणून ओळखलं जातं, ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. याच्या संदर्भात जर आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायला गेलं, शेलमधलं डिस्ट्रीब्युशन पाहायला गेलं, तर मुळात हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या एकच असते. त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन फर्स्ट शेलमध्ये ऍडजस्ट होतो आणि अशा पद्धतीने त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. थोडं पुढे जर जायला गेला तर मग हेलियमचं 2 असतं. त्याच्यानंतर लिथियम पाहायला गेला तर त्याचं ॲटॉमिक नंबर 3 आहे. त्याचं कॉन्फिगरेशन पाहायला गेला तर फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात आणि एक राहिलेला इलेक्ट्रॉन सेकंड शेलमध्ये जातो. असं करत 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 मग निऑन की ज्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे, त्याला जर फोडायचा प्रयत्न केला तुम्ही तर फर्स्ट शेलमध्ये तो आणि सेकंड शेलमध्ये 8. आणि अशा अर्थानं ही शेल कम्प्लिटली फिल्ड होते. म्हणजे तुमच्यासमोर आता एक शेल या एकच शेलमध्ये इलेक्ट्रॉन सगळे बसू शकतात अशी काही एलिमेंट्स आहेत. 2-2 शेलमध्ये ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाटणी पाहायला मिळते अशी काही एलिमेंट्स तुमच्यासमोर मांडलेली आहे. त्याच्यानंतर क्रमाने येणाऱ्या सोडियम नावाचं की ज्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण हे आपल्या पद्धतीनं म्हणजे 9th स्टँडर्डमध्ये जसं शिकवलं गेले या पद्धतीने आपण करतो. मग त्याच्यामध्ये फर्स्ट शेलमध्ये कॅपॅसिटी 2 असते, सेकंड शेलची 8 असते, हे 10 झाले. आणि राहिलेले एक इलेक्ट्रॉन 11 होतं. आपण थर्ड शेलमध्ये घेतो, 2 शेलची कॅपॅसिटी संपलेली आहे, तिसऱ्या शेलमध्ये घेतो आणि क्रमाने ही संख्या वाढत 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 जाते. आणि ऑर्गॉन पर्यंत जाऊन जेव्हा त्याचा ॲटॉमिक नंबर 18 असतो, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 288 असं होतं. आणि इथं पाहायला मिळेल तुम्हाला विद्यार्थी मित्र, इथे डुप्लेट कंडिशन फुलफिल्ड आहे, इथं ऑक्टेट कंडिशन फुलफिल्ड आहे. तसं तिसरी ऑक्टेट कंडिशन फुलफिल्ड आहे, परंतु तिसरी जी शेल आहे ही नील्स बोहर यांनी सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या सेलची कॅपॅसिटी विद्यार्थी मित्र 18 असते. मग इथं अजूनही इथं थर्ड शेलमध्ये अजूनही इलेक्ट्रॉन्स वाढण्यासाठी वाव आहे. 18 इलेक्ट्रॉन्स पर्यंत सामावले जाऊ शकतात.
असं असून सुद्धा विद्यार्थी मित्र याच्यानंतर क्रमाने येणारं पोटॅशियम नावाचं 19 ऍटॉमिक नंबर असणारं जे एलिमेंट आहे की अशा ऍटॉमिक नंबरची जर आपण फोड करायला प्रयत्न केला, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचा प्रयत्न केला, तर याच्यापैकी 2 इलेक्ट्रॉन फर्स्ट शेल मध्ये जातात, फुलफिल्ड होते. पुन्हा 8 इलेक्ट्रॉन सेकंड शेल मध्ये जातात, तीही शेल फुलफिल्ड होते. 2 आणि 8 10 हे संपलेले. आता शिल्लक राहिले 19 मधले 9 इलेक्ट्रॉन्स. मग हे जे 9 इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथं बसू शकतात विद्यार्थी मित्र असं आपल्याला खरं वाटायला हवं. 9वी मध्ये मात्र आपला 9th स्टँडर्ड मध्ये आपण अभ्यास केलाय, त्यावेळेला आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा कोणत्याही एलिमेंटचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण करायला गेला तर तिथं आउटर मोस्ट शेल मध्ये कधीही 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन येत नाही. याचा आवर्जून तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये शिक्षकांनी उल्लेख केलेलेच आढळेल किंवा याच्या आधीच्या लेक्चर मध्ये मी वजन पण उल्लेख सुद्धा तुम्हाला इथे केला होता आणि त्याचाच खरा अर्थ तुम्हाला आज आपल्याला सांगण्याची गरज आहे विद्यार्थी मित्र. मग असं का, तर इथेही तुमच्या लक्षात येईल हे असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं जात नाही. याच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 9th स्टँडर्ड मध्ये जो नियम सांगितला होता की कोणत्याही एलिमेंटच्या मध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे करत असताना त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बसू शकत नाही. मग इथं आपण 8च इलेक्ट्रॉन देऊ करूया आणि मग असं केल्याच्या नंतर लक्षात येईल तुम्हाला की आता हे इलेक्ट्रॉनची संख्या आहे फोडत असताना 2 आणि 8 10 18 झालेली आहे. यात 1 इलेक्ट्रॉन शिल्लक आहे आणि मग त्याच्यासाठी आपण एक नवीन शेल ओपन केली. म्हणजे थोडंसं आपण नियमाला बदल दिली. तुमच्या मनामध्ये असणारी जी संकल्पना आहे की पहिली शेल भरल्यानंतर दुसरी, दुसरी पूर्ण भरल्यावर तिसरी, तिसरी पूर्ण भरल्यानंतर चौथी, अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये संकल्पना आहे ती इथं त्या तुमच्या संकल्पनेला थोडासा तडा द्यायचा दिसतो. परंतु विद्यार्थी मित्र यालाही कारण आहे, याला एक स्पेशल कारण आहे आणि हे कारण तुम्हाला आज जाणून घ्यायचं आहे की जे जाणून घेतल्यानंतर खरोखर ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे नेमकं केलं तरी कसं जातं. हे खरंच शेल भरल्यानंतर पुढची शेल येणं याला शेल वाईज म्हणतो आपण, असंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सादर केलं जातं किंवा त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला SPDF नावाच्या ह्या प्रत्येक शेल्स मध्ये असणाऱ्या सबशेल्स आहेत, या सबशेल्स कशा कशा भरत जातात आणि त्यांचा नेमका क्रम काय आहे आणि मग अशा सबशेल्स वेगळ्या कोणत्या क्रमाने भरले जातात आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे शेल वाईज नसून ते सबशेल वाईज केलं जातं. याची ओळख खरं अर्थाने तुम्हाला पाहायचं असेल तर 11वी सायन्स मध्ये विद्यार्थी मित्र आपल्याला हा भाग नाहीये 10वीच्या स्टँडर्ड मध्ये किंवा 10वीच्या इयत्तेमध्ये आपल्याला अभ्यासाला नाहीये, परंतु तुमचा हा बेस पक्का होणं फार गरजेचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्र मला तुमच्याकडून या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून देणं अपेक्षित आहे किंवा घरी हे माहीत करून देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं आज आपण सुरुवात करणार आहोत की खरंच तिसऱ्या ऑर्बिटमध्ये शेलमध्ये 18 एवढी कॅपॅसिटी असताना सुद्धा ऑक्टेट कंडिशन फुलफिल झाल्यानंतर तिसरी कॅपॅसिटी असताना सुद्धा 18 एवढे इलेक्ट्रॉन बसण्याची कॅपॅसिटी असताना सुद्धा आपण नवीन ऑर्बिट किंवा नवीन शेल का ओपन केलं याला कारणीभूत आहे ते सर्वस्वी शेल वाईज नव्हे तर या सबशेल वाईज होणारं डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला वरवर पाहता असं दिसत असलं तर याच्या पाठीमागं ओरिजिनल जे शेल वाईज म्हणण्यापेक्षा सब शेल वाईज असणारं डिस्ट्रीब्युशन आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यांचा क्रम वेगळ्या पद्धतीचा आहे. मग हे सबशेल्स प्रत्येक शेल मध्ये असणारे सबशेल्स आहेत. मग तुम्हाला माहिती पहिली शेल आहे तिचं नाव K आहे, त्याच्यामध्ये फक्त S नावाचा सबशेल असतो. दुसरी शेल आहे त्याच्यामध्ये S नावाचा सबशेल असतो शिवाय P नावाचा असतो. तिसरी शेल आहे त्याच्यामध्ये S सबशेल असतो, P सबशेल असतो आणि D ही सबशेल असतो. चौथी शेल ही बनलेली आहे ती ही S P त्याच्यानंतर D आणि F या सबशेल्सनी बनलेली आहे. आणि 5वी 6वी 7वी या तिन्ही ज्या शेल्स आहेत याच पद्धतीनं पुन्हा मग या 4 सबशेल्सनी मिळून बनलेलं आहे. आणि असं हे जे सबशेल वाईज विभागणी आहे विद्यार्थी मित्र याच्यामध्ये सुद्धा पहिली सबशेल भरल्यानंतर दुसरी सुरू होते का, दुसरी सबशेल S भरल्यावर दुसरी P सुरू होते का, नेमकं कोणती सबशेल भरल्यावर कोणती सबशेल सुरू होते कोणती ओपन होते याच्या पाठीमागचा इतिहास याच्या पाठीमागची डायग्राम ही आता मला तुमच्या समोर मांडायची आहे की जेणेकरून हा भाग समजल्याच्या नंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं एखाद्या एलिमेंटचा असणारा ॲटॉमिक नंबर आहे त्याच्या सहाय्याने आपण त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याला सबशेल वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच सबशेल वाईज असणारं इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येक शेलमध्ये नेमके इलेक्ट्रॉन्स किती येणार आहेत हे सांगणारा भाग याला सबशेल वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजेच
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे शेल वाईज नसून या सबशेल वाईज आपल्याला पाहायचं आहे. मग चला पाहूया हे जे सबशेल्स तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे, हे सगळे सबशेल्स नेमकी कशी असतात आणि कोणत्या सबशेल नंतर कोणतं सबशेल भरलं जातं आणि कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे पुढे चालत राहतं. नमुना म्हणून आपण तुमच्या समोर याच्यानंतर एक सबशेल वाईज इलेक्ट्रॉन भरत जाणारी डायग्राम तुमच्या समोर काढणार आहे. विद्यार्थी मित्र, शक्य झालंच तर त्या डायग्रामचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, त्याचा वापर होईल तुम्हाला. आणि मग तुम्हाला हे जे मॉडर्न पिरियडिक टेबल ज्याच्यामध्ये सगळीच्या सगळी एलिमेंट्स असणारे उपलब्ध असणारी जवळपास 118 एलिमेंट्स आहेत, ते सगळेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या डायग्रामला आधारित तुम्हाला सहजपणाने करता येईल. आणि मग तिथं तुम्हाला एकदा का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या लक्षात आलं, प्रत्येक एलिमेंटचं लक्षात आलं, की मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधारे आपण या पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये इथं सगळ्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये सगळे एलिमेंट्स आहेत, त्यांचे जे पडणारे टाइप्स आहेत, मग हे टाइप्स आपल्याला वेगवेगळ्या 2 प्रकारे पडतात. हे 2 प्रकार नेमके कोणते याचा अभ्यास करणं सहज शक्य होईल. आणि मग मॉडर्न पिरियडिक टेबल खऱ्या अर्थानं आपल्याला कळल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे की कोणत्याही एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर माहित असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित होण्यासाठी सबशेलची माहिती असणं फार गरजेचं आहे. चला तर पाहूया सबशेल वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं कसं भरत जातं. नमुना म्हणून काही थोडे मोजकेच एलिमेंट्स आहेत, त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे सबशेल वाईज कसं असतं याची आता ओळख करून घेऊया. विद्यार्थी मित्र, तुमच्या समोर इथं शेल्स आणि त्यांची कॅपॅसिटी, इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता ही इथं मांडलेली आहे. साधारणपणे 9th स्टँडर्ड मध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन 7 शेल्स आहेत. त्या 7 शेल्सची कॅपॅसिटी इथं तुमच्या समोर मांडलेली आहे, की जी तुम्ही गेल्या वर्षी 2n² नील्स बोर यांनी सांगितलेल्या फॉर्म्युल्याच्या नुसार तुम्ही तयार केलेली आहे. फक्त तुमच्या मनामधला जो समज आहे की एक शेल पूर्ण भरल्यानंतर दुसरी सुरू होते, दुसरी भरल्यानंतर तिसरी सुरू होते, तिसरी भरल्यानंतर चौथी सुरू होते, हा जो समज गैरसमज आहे हा फक्त आपल्याला काढायचा आहे. तुमच्या समोर आता हेही समजावून दिलं मी की या सगळ्या शेल्स मध्ये पुन्हा ह्या 4 प्रकारच्या सबशेल्स असतात. त्याच्यापैकी एस नावाची जी सबशेल आहे त्याची कॅपॅसिटी 2 असते, पी नावाच्या सबशेलची कॅपॅसिटी 6 असते, डी नावाच्या सबशेलची कॅपॅसिटी 10 असते, एफ नावाच्या सबशेलची कॅपॅसिटी 14 असते. आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स हे शेल वाईज भरत न जाता सब शेल वाईज ते कसे भरत जातात याचे दर्शवणारी एक डायग्राम तुमच्या समोर मांडलेली आहे. ही डायग्राम पाहून विद्यार्थी मित्र घाबरून जायचा विषय नाही, कारण हे आपल्या 10वीला नाहीच आहे. त्यामुळं याच्यामध्ये फक्त मतितार्थ तुम्हाला समजणं गरजेचं आहे. याचे जे टाइप्स आहेत ते कसे क्रिएट झाले पिरियडिक टेबल मध्ये, म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल शिकण्यापूर्वी तो नेमका भाग आहे तरी कसा क्रिएट झाला त्याचा बेस तुम्हाला सांगणं विद्यार्थी मित्र फार गरजेचं आहे. तर हा बेस फक्त तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. नमुना वजा एक 5-6 एलिमेंट्स आहेत, त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. चला पाहूया जगातलं सगळ्यात हलकं एलिमेंट की ज्याचं नाव हायड्रोजन आहे, की ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहायला गेला तर आपण क्रमाला सुरुवात करू की फर्स्ट शेल मध्ये इथे गेलं की लक्षात येईल जिथं जिथं एस लिहिलेलं आहे त्या सगळ्यांची कॅपॅसिटी 2 आहे, जिथं जिथं पी लिहिलेलं आहे त्या सगळ्याची कॅपॅसिटी 6 आहे, जिथं डी लिहिले त्याची 10 आणि एफ लिहिले त्याची 14. आणि हा क्रम आहे, हा भरत जाण्याचा सबशेल वाईज क्रम आहे. विद्यार्थी मित्र, हा क्रम पाहिल्यावर लक्षात येईल तुम्हाला की हा आडवा क्रम दाखवलेला नाही, की पहिली शेल भरल्यानंतर दुसरी भरलेली आहे, मग तिसरी भरलेली आहे, मग चौथी, मग 5वी, 6वी, 7वी या क्रमाने या शेल सबशेल्स आहेत ह्या भरले गेलेल्या नाहीये. याची रचना बघा. फर्स्ट एस नंबरचा जो शेलचा भाग आहे हा कंप्लीट झाल्यानंतर सेकंड एस सुरू होतीये, त्याच्यानंतर सेकंड पी सुरू होतीये, मग थर्ड एस सुरू होते, मग थर्ड पी सुरू होते. इथं लक्षात येईल तुम्हाला तिसरी एस तिसरी पी झाल्यानंतर 3D यायला पाहिजे, पण ही न येता 4S न सुरुवात होते. याला क्रायटेरिया आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्याबद्दल वेगळी चर्चा नंतर आपण काहीतरी करू. सध्या तरी आपण लक्षात ठेवा की 3P भरल्यानंतर 3D सुरू न होता 4S सुरू होते, नंतर मग 3D 4P 5S या क्रमाने या सगळे सबशेल्स भरत जाणार आहे. चला आपण सगळ्यात जगातलं सगळ्यात हलके एलिमेंट आहे हायड्रोजन नावाचं ते फोडून बघूया. मग सगळ्यात पहिल्यांदा या फर्स्ट शेल मध्ये जाईल, त्याची सबशेल आहे ती एस नावाची, त्याची मुळात एस ची कॅपॅसिटीज 2 असते, पण एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे आपण हा एकच आपण इथे लिहूया. लिहिण्याचा प्रकार आहे हा पुढे 11वी सायन्सने गेल्यावर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये फक्त एक आणि एकच इलेक्ट्रॉन आला, म्हणजे आपण हे असं लिहायला हरकत नाही. म्हणजे आपण लिहिताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विद्यार्थी मित्र असं लिहितो
हे लक्षात राहणं फार गरजेचं आहे. अशा पद्धतीने दिले गेलेले हे हायड्रोजनचे फोडले गेलेले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतरचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हेलियमसाठी आपण पाहूया की हे 2 आहे. चला आपण याच्या फोड करूया. पहिली सबशेल निवडूया फर्स्ट एस नावाची, त्याच्यामध्ये आहे 2 ची कॅपॅसिटी. हे दोन्ही याच्यामध्ये सहज जाऊन बसतील, फुलफिल झाले. म्हणजे हे लिहिताना सुद्धा फर्स्ट शेल एकच शेल आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे हे आपल्या पद्धतीने लिहिले गेलेलं ब्रॅकेटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. याच्यानंतर क्रमाने येणारं तिसरं एलिमेंट आहे लिथियम नावाचं. त्याच्याकडे जरा पाहूया. या लिथियमकडे पाहिल्यावर लक्षात येईल तुम्हाला. आता क्रमाने आपण पाहू. सगळ्यात पहिल्यांदा सबशेल घेऊया फर्स्ट नंबरची एस नावाची. तिच्यामध्ये कॅपॅसिटी 2च आहे, ती फुलफिल झाली. आता त्याच्यानंतर चेक करूया की झाल्याच्या नंतर आपण सेकंड एस कडे वळलो. सेकंड एसची कॅपॅसिटी 2 आहे, परंतु इलेक्ट्रॉन 3 आहेत आपल्याला. 2 संपले, एकच राहिले. ही वरची बेरीज आपल्याला योग्य आली पाहिजे. हे पाहिल्यावर लक्षात येईल की फर्स्ट शेल मध्ये ते 2 आहे आणि सेकंड शेल मध्ये ते सगळे मिळून एकच आहे. आपण घेतो त्या पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा पद्धतीने दिसतं. त्याच्यानंतर अजून एखादं घेऊया, थोडंसं अवघड किंवा मोठं घेऊया. आपण जरा मॅग्नेशियम कडे जाऊया. याचा ऍटॉमिक नंबर 12 आहे. चला ह्याची फोड करता येते का बघूया आपण. फर्स्ट एस 1s मध्ये जाऊया. एस ची कॅपॅसिटी 2 असते. त्याच्यानंतर सबशेल 2s. मग हे एस ची कॅपॅसिटी 2 आहे. 2 आणि 2 4 संपले, अजूनही 8 शिल्लक आहे. मग त्याच्यानंतर आपण परत 2p कडे वळूया. 2p ची कॅपॅसिटी 6 ची असते. 2 आणि 2 4 आणि 6 जरी घेतले तरी 10 झाले. अजून 2 शिल्लक आहेत. पण 2p च्या नंतर आपण 3s कडे वळूया. मग तुम्हाला लक्षात येईल आता ह्याची कॅपॅसिटी 2 आहे, पूर्ण काहीच अडचण नाही. म्हणजे मग कळालं की फर्स्ट ऑर्बिट मध्ये पहा, इथे फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 आहे. सेकंड ऑर्बिट मध्ये हे 2 आणि 6 दोन्ही मिळून 8 आहे. आणि थर्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 2 आहे. आणि हे आपल्या पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. या पद्धतीचं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला विद्यार्थी मित्र मला समजावून द्यायचं आहे, आणि ते म्हणजे कोणतं कॉन्फिगरेशन हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. ही सगळी कॉन्फिगरेशन पाहिल्यावर लक्षात येईल तुम्हाला की या प्रत्येक इलेक्ट्रॉनची फोड करत असताना शेवट पाहाल तर शेवट प्रत्येकाचा सबशेल जो आहे एस नावाच्या सबशेलचा शेवट झालाय. इथे एस नावाच्या सबशेलचा शेवट झालाय. इथे एस नावाची सबशेल ही शेवट आहे. इथं पी आलेली आहे, पण शेवटची सबशेल ती एस आलेली आहे. म्हणून नंतर जाऊन आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपण पाहणार आहोत. यांना आपण एस ब्लॉक एलिमेंट्स असा आवर्जून म्हणणार आहोत. याचं कारणच आहे यांची ओरिजिनल जी फोड आहे सबशेल वाईज केली जाणार आहे. त्याच्यामध्ये येणारी सबशेल नाही, शेवटची येणारी सबशेल आहे, तिचं नाव एस आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने फोड केलेले त्याला एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. चला याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. आणि तुम्हाला माहित असणार याच्या पुढचं एलिमेंट आहे की जे थोडंसं वेगळं आहे, त्याची रचना बघूया. मॅग्नेशियमच्या नंतर मुद्दामच थोडंसं पुढे जातो आणि SC21 असा त्याचा ऍटॉमिक नंबर आहे. आणि हे फोडण्याचा प्रयत्न करू. आता तुमच्या लक्षात येईल. चला याच्या आधीच एक सांगायचं आहे विद्यार्थी मित्र, याच्या आधीचं कॅल्शियम नावाचा भाग आहे तो सांगायचा आहे. आणि मग स्टँडर्ड कडे वळू. कॅल्शियम कडे पहिल्यांदा जाऊया. याची ऍटॉमिक नंबर आहे तो 20 आहे. याला पटपट फोडून घेऊया. याच्यामध्ये फर्स्ट S2 2 संपले, पुन्हा 2S2 अजून 2 संपले, 2p6 अजून 6 संपले, 6 4 10 झाले, अजून 10 शिल्लक आहे. पुन्हा 2p6 झाले, 3s2 म्हणजे अजून 3p6. थोडं पुढे जाऊया आणि 4s2 आणि मग आता हे संपेल. म्हणजे क्रमाने 1 2 3 4 5 आणि 6 हे भाग संपले. बघा हे लक्षात येईल तुमच्या. इथं कळेल तुम्हाला की फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 आहे. सेकंड मध्ये चेक करा, तुम्हाला 6 आणि 2 8 आहे. थर्ड ऑर्बिट मध्ये पाहाल तुमच्या लक्षात येईल 2 आणि 6 8 आहे. आणि इथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल की ही थर्ड शेल अजून थोडीशी पुढे वाढवत जाण्यापेक्षा याच्यामध्ये कॅपॅसिटी 18 ची असून सुद्धा तुम्ही ही भरण्यापेक्षा तुम्ही पुढे का गेला, तर तुम्हालाही लक्षात येईल इथं की 3s आणि 3p भरल्यानंतर 3d सुरू होत नाही, तर त्याच्याऐवजी 4s सुरू होते, 4th शेल सुरू होते आणि ती 2 ची आहे. आणि म्हणून ही कॅपॅसिटी अशी आहे. आणि मग हे सुद्धा एलिमेंट ते एस ब्लॉकच आहे, कारण शेवट त्याचा एस झालेला आहे. मग पी ब्लॉक मध्ये अगदी आपल्याला ऑक्सिजन पाहायला मिळतो. हा ऑक्सिजन त्याचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. मग याची फोड जर करायला गेलो आपण तर तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे जरा सोपं घेतो. फर्स्ट 1s
याच्यामध्ये 2 बसतील एस ची कॅपॅसिटी 2s, याच्यामध्ये सुद्धा 2 बसतील, 2 आणि 2 4 झाले. अजून 4 शेल राहिले, ही शेल संपली, सब शेल संपली, त्याच्यानंतर 2p येते. p ची कॅपॅसिटी आहे 6, परंतु 6 ची गरज नाही, हे फक्त 4 पुष्कळ झाले. आणि मग इथे लक्षात येईल तुम्हाला की फर्स्ट शेल मध्ये एवढे आणि सेकंड शेल मध्ये एवढे, म्हणजे फर्स्ट मध्ये आपल्याला 2 बघायला मिळतात आणि सेकंड शेल मध्ये 2 आणि 4 हे 6 पाहायला मिळतात. आणि p न स्टार्ट होतो, p ने एंड होतो, आणि ज्याचा p ने एंड होतो, जे एलिमेंट्स आहेत त्यांचे सबशेल ही p ने एंड होते, यांना p ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. आणि आता तुम्हाला याच्यानंतरचे जरा थोड्या वेगळ्या उदाहरणाकडे वळूया. Sc की ज्याचा ऍटॉमिक नंबर 21 आहे, याची फोड करायला गेलं तर हे सगळं येईल विद्यार्थी मित्र. 1s2 येईल, 2s2 येईल, 2p6 येईल, 3s2 येईल, 3p6 येईल, 4s2 येईल. आणि मग 4s2 संपल्याच्या नंतर आपल्याला वळावं लागेल, ते पुन्हा थर्ड ऑर्डर मध्ये घुसावं लागेल. आणि त्याचं नाही सगळे इथपर्यंत मोजावं लक्षात येईल तुम्हाला की हे सगळे पीस पूर्ण झालेत मगाचे, आणि हा एक पीस आला असेल. आणि मग ही फोड थर्ड मध्येच एक वाढला, याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय बदल करावा लागेल. फर्स्ट मध्ये 2 आहे, दुसऱ्यामध्ये 8 आहे, तिसऱ्यामध्ये मात्र 1 एक्स्ट्रा झाला आणि हा झाला 9, आणि मग 2. आणि ह्याच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल की हे एस न शेवट होत नाही, हे एससी नावाचं आहे, तर डी न सुरू होतं. अशा एलिमेंटला डी ब्लॉक एलिमेंट म्हणतात, आणि त्याचं कॉन्फिगरेशन दिसायला असं दिसतं. विद्यार्थी मित्र, आपण 9वी मध्ये किंवा 9th स्टँडर्ड मध्ये पण पाहिलेले आहे, कुठल्याही ऑर्बिटमध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये डुप्लेट आणि ऑक्टेट कंडिशन्स मध्ये पाहिलं गेलं तर इथं ऑक्टेट कंडिशन ही फुलफिल्ड होत असताना एक एक्स्ट्रा ऍडिशनल एक एलिमेंट आलेला आहे. मग इथं तसं पाहायला गेलं तर 1 2 3 4 वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स शेल्स पाहायला मिळतील. याच्यामध्ये फक्त पहिली शेल सोडून ते तुमच्या लक्षात येईल, फर्स्ट शेल आहे ही डुप्लेट कंडिशन आहे. पहिली शेल म्हटलं की छोटीच असते, तिची फक्त डुप्लेट कंडिशन पूर्ण होऊ शकते. तिथून पुढे मग ऑक्टेट कंडिशन पूर्ण करण्याच्या मागे एक कुठले एलिमेंट लागतं. ही फर्स्ट शेल कंप्लीट आहे, ही सेकंड शेल ही विद्यार्थी मित्र कंप्लीट आहे. हिच्याकडे पाहायला गेल्यावर लक्षात येईल की इथं हिची कॅपॅसिटी 18 ची आहे, ही अपुरी आहे, ही इनकम्प्लीट शेल आहे. इथं पाहायला गेलं तर ही इनकम्प्लीट असताना सुद्धा पुन्हा फोर्थ शेल इथे दिसते आपल्याला, हिची कॅपॅसिटी तर खूप प्रचंड आहे आणि इथं ऑक्टेट पण दिसत नाही. याचा अर्थ ही सुद्धा इनकम्प्लीट आहे. म्हणजे असं एखादं एलिमेंट तुम्हाला बघायला मिळतं की जे आता 9वी पर्यंत कधी तुम्ही पाहिलेलं नव्हतं, की जे एलिमेंट तुम्हाला शेवटच्या 2 शेल्स इनकम्प्लीट आहेत अशा अर्थाने पाहायला मिळतं. ते तुम्हाला ह्या सगळ्या सबशेल्सच्या रचनेमुळे फक्त पाहायला मिळालं. आणि मग तुमच्या समोर लक्षात आलं की जी एलिमेंट्स डी ब्लॉक म्हणून ओळखली जातात, ती सगळी एलिमेंट्स आहेत ती त्यांच्या लास्ट शेवटच्या 2 ज्या शेल्स आहेत त्या नेहमी इनकम्प्लीट पाहायला मिळतात. आणि अशा 2 शेल्स इनकम्प्लीट असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांना डी ब्लॉक म्हणतात. शिवाय अशांना ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं जातं. यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणण्याचे एकमेव कारण इथं ऑक्टेट कंडिशन फुलफिल्ड करण्यासाठी हा एलिमेंट पुन्हा काय करतो तर इथं ही ऑक्टेट कंडिशन फुलफिल्ड करण्यासाठी इथला एक इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये पाठवतो, मग इथं ऑक्टेट कंडिशन फुलफिल्ड होते आणि मग फक्त एकच लास्ट शेवटची एकच शेल असते ती इनकम्प्लीट राहते. आणि हे करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनचं एका शेलमधनं दुसऱ्या शेलमध्ये ट्रान्झिशन होतं. ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण. जसं आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो, जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला राशीचं संक्रमण होतं. तो सण आपण मकर संक्रांत म्हणून जसा साजरा करतो तसं याचं नाव मराठीमध्ये संक्रामक अशा टाईपचं एलिमेंट म्हणून त्याला ओळखलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्झिशन म्हणतात, ज्याच्यामध्ये एका शेलमधून दुसऱ्या शेलमध्ये एका इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन पाहायला मिळतं. म्हणून याला ट्रान्झिशन टाईपचे एलिमेंट असंही म्हटलं जातं, डी ब्लॉक एलिमेंट असंही म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी आपण आता लक्षात ठेवणार आहोत. चला विद्यार्थी मित्र, हे लक्षात आलं तुमच्या ट्रान्झिशन म्हणजे काय, 2 शेल्स इनकम्प्लीट कशा असतात, इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन कसं घडतं, याही सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे तीही तुम्हाला लक्षात येतील. मुद्दाम तुमच्यासमोर मी तुमच्या पाठ्यपुस्तकामधला हा 2.8 पेज नंबर 23 दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की 23 नावाच्या पेजवर जे मोठं पिरियडिक टेबल पाहायला मिळतं. या मोठ्या पिरियडिक टेबलमध्ये की सुरुवातीला जे एलिमेंट्स पाहायला मिळतात त्यांना एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. या बाजूला असतात त्याला पी ब्लॉक एलिमेंट्स पाहायला म्हणतात. मध्ये असणारी ती डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत आणि तळाला जे 2 वेगळ्या सेपरेट ओळी केलेल्या आहेत यांना एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं.
चला तर या एफ ब्लॉक मधला एक एलिमेंट आहे त्याची शेल्स कशा फोडायचे ते बघू आणि हे सगळे एकत्रीकरण करून पण याला मॉडर्न पिरियोडिक टेबल असं म्हटलं जातं आणि नंतर मग एक क्रमाने आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल कसं बनलं, कशी रचना होत गेली, मग त्याला कशी कशी नावं पडली, मग काय काय आहे हे सगळं स्ट्रक्चर आपण याच्यानंतर पाहू. चला शेवटचं एक उदाहरण पाहू. एफ ब्लॉक एलिमेंट मधलं कोणतंही एक एलिमेंट आपण पाहूया. अगदी आपण लॅन्थेनाइडकडे वळूया. लॅन्थेनाइडकडे वळल्यावर लक्षात येईल तुम्हाला या लॅन्थेनाइड नावाचा भाग आहे तो टेबलच्या तळाला आहे आणि याचा ॲटॉमिक नंबर आहे तो 57 आहे. याला खूप मोठं फोडावं लागेल. लॅन्थेनाइडकडे वळूया. कसं फोडायचं हे पाहूया. याला लॅन्थेनाइड 57 असा भाग त्याला लिहूया आणि फोडायला सुरुवात करू. वेळ लागेल किंवा खूप वेळ जाईल याला चेक करू आपण. चला वळी 1s2 2s2 म्हणजे इथं मोजलं तरी तुमच्या लक्षात येईल हे 2 2 4 आणि 6 इथं मांडायला सुरुवात करतो मी 2 2 6 2 आणि 2 4 आणि 7 10 10 आणि 2 12 12 आणि 6 18 18 आणि 10 28 29 30 आणि 6 36 37 38 आणि 10 48 आणि 6 48 आणि 6 54 55 56 आणि हा 57 म्हणजे असे 57 इलेक्ट्रॉन्सिटी तुम्हाला ह्या क्रमाने फोडावे लागतात आणि हे सगळे ओळीने असं मांडत बसावं लागेल. 2s2 झाल्यानंतर 2p6 मग 3s2 मग 3p6 त्याच्यानंतर 4s2 मग 3d10 त्याच्यानंतर 4p6 नंतर 5s2 नंतर 4d10 5p6 नंतर 6s2 आणि मग 4f1 आणि मग हे तुम्ही आपल्या नेहमीच्या पद्धतीने मांडायला गेल्यावर लक्षात येईल. फर्स्ट शेल मध्ये हे 2 आहेत, सेकंड शेल मध्ये 2 आणि 6 8 आहेत, थर्ड शेल मध्ये 6 2 8 आणि 10 18 हे फुलफिल्ड आहे. त्याच्यानंतर इथे गेला तरी 2 आणि 6 8 आणि 10 18 आहेत. 18 हा एक आहे 19 आहे 19. त्याच्यानंतर इथे गेला तर 2 आणि 6 हे 8 आहेत. ऑक्टेट क्लिअर आहे आणि इथं 2 आहे. आता लक्षात घ्या तुमच्या हे डुप्लेट पहिली शेल कंप्लीट, सेकंड कंप्लीट, थर्ड कंप्लीट आणि इथून पुढे ही इनकम्प्लीट आहे, ही पण इनकम्प्लीट आहे आणि ही पण इनकम्प्लीट आहे. म्हणजे 3 शेल्स तुम्हाला इनकम्प्लीट पाहायला मिळतील आणि अशी जे एलिमेंट्स असतात यांना साधारणपणे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात आणि जी एफ ब्लॉक असतात यांना एफ ब्लॉक असं म्हटलं जातं. तर इथं काय केलं जातं तर इथं एटीन कॅपॅसिटी पूर्ण होण्यासाठी इथला एक इलेक्ट्रॉन आहे तो ट्रान्झिशन करतो, संक्रमण करतो आणि दुसऱ्या शेल मध्ये प्रवास करून जातो आणि त्यावेळेला मग हे चेंज होतं 2 8 18 18 9 आणि 2 आणि इथेही अनस्टेबल दिसतंय तुम्हाला. इथेही ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी पुन्हा हा पुढे जातो आणि मग इथं साधारणपणे 2 8 18 18 8 आणि 3 आणि मग एकच इनकम्प्लीट राहते. शेवट ऑक्टेट पूर्ण आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक इलेक्ट्रॉन 2 शेल क्रॉस करून पुढे जातो. डबल ट्रान्झिशन होतं एका शेल मधून दुसऱ्यामधून तिसऱ्यात म्हणून यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं जातं. आणि असे सगळे एलिमेंट्स ही तुमच्या पुस्तकामध्ये लास्ट शेवटच्या 2 सिरीज मध्ये मांडली गेलेली. त्याला लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड आपण बघणार आहे पुढे जाऊन पिरियोडिक टेबलच मुळात सगळं बघणार आहे. तर अशा पद्धतीनं इथं पाहायला मिळेल तुम्हाला की अशा शेवटच्या 3 शेल्स इनकम्प्लीट असू शकतात. म्हणजे विद्यार्थी मित्र आपल्याला नववीपर्यंत ही संकल्पना मान्यच नव्हती की एक शेल नंतर 2 शेल इनकम्प्लीट असतात, 3 शेल इनकम्प्लीट असतात हे आपल्याला माहिती नव्हतं. असू दे विद्यार्थी मित्र, आता एक लक्षात आलं असेल सबशेल्स वरून म्हणजे इथं लक्षात आलं एफ ने याचा शेवट झाला म्हणून या एलिमेंटला एफ ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं. ज्या एलिमेंटचा शेवट एफ न होतो त्याला एफ ब्लॉक एलिमेंट म्हणतात. अशी साधारणपणे पिरियोडिक टेबल मध्ये 4 पार्ट्स आहेत. एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक. शिवाय शेल्स कंप्लीट असणं आणि इनकम्प्लीट असणं याच्यावर सुद्धा प्रकार आहे. सगळ्या शेल्स फुलफिल्ड असल्या की त्याला इनर्ट गॅस म्हणतात. एकच शेल इनकम्प्लीट असले की त्याला नॉर्मल म्हणतात. 2 शेल्स इनकम्प्लीट असल्या की त्याला डी ब्लॉक म्हणजे ट्रान्झिशन म्हणतात. 3 शेल्स इनकम्प्लीट असले की त्याला इनर ट्रान्झिशन एफ ब्लॉक म्हणतात. असं सर्वसाधारणपणे तुम्हाला ओळख करून दिली. विद्यार्थी मित्र घाबरून जाण्याचं कारण नाही. हे सगळं आपल्याला अभ्यासाला नाहीच आहे. फक्त किमान आपल्याला एवढंच लक्षात ठेवा
ही अशी एस पी डी एफ अशी 4 ब्लॉक्सची एलिमेंट्स वेगवेगळे असतात आणि ती कशी असतात हे कुठून आली एवढंच फक्त सांगण्याचा हा प्रयास केलेला आहे. विद्यार्थी मित्र, आता मी असं लक्षात घेतो की तुम्हाला जगामध्ये असणाऱ्या एलिमेंट्सचे त्यांच्या शेल्स इनकम्प्लीट कंप्लीट असण्यावर वेगळे प्रकार आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं शेवट ज्या सबशेलनं होतोय त्या सबशेलवरून एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असे 4 प्रकार, असे वेगवेगळे 4 प्रकार. म्हणजे मग शेल्सचे कंप्लीट इनकम्प्लीट वरून नॉर्मल, इनर्ट ट्रान्झिशन अशा टाईपचे हे सगळे प्रकार मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं तुम्हाला फक्त टाईप्स मी समजावून सांगितले. विद्यार्थी मित्र, आपल्याला अजून या सगळ्या एलिमेंट्सची रचना करायची आणि छानसे पिरियडिक टेबल तयार करायचे की जे हेनरी मोसले यांनी तयार केलं आणि त्यालाच नाव दिलं गेलं मॉडर्न पिरियडिक टेबल ऑफ हेनरी मोसले किंवा हेनरी मोसलेस पिरियडिक टेबल, की जे आजही मॉडर्न म्हणून ओळखलं जातं. याची रचना आपल्याला पाहिजे. याची पूर्वतयारी विद्यार्थी मित्र आज तुमची या निमित्तानं करून घेतली. ते फक्त एलिमेंट्सचे सगळे टाइप्स समजावून देण्याचा यामध्ये प्रयत्न केला आणि ऍटॉमिक मास पेक्षा ऍटॉमिक नंबर हे कसा श्रेष्ठ आहे आणि ते किती खोलात जाऊन अभ्यासायचं याच्याही पेक्षा पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला सबशेल्स ओव्हरलॅपिंग बघायचं, त्याच्यामध्ये अँगल्स किती असतात, हे सगळं अजून खूप खोलापर्यंत स्टडी तुम्हाला पुढे जायला असं करावं लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्र, हे सगळं विसरून जा. फक्त या लेक्चरमध्ये 2च बाबी लक्षात ठेवा. ऍटॉमिक मास पेक्षा ऍटॉमिक नंबर हाच फंडामेंटल प्रॉपर्टी आहे एलिमेंटची आणि त्याच ऍटॉमिक नंबरला आपण या पद्धतीने फोडू शकतो, शेल वाईज, सबशेल वाईज आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं तयार करू शकतो आणि याच्यावरून मग एलिमेंटचे वेगवेगळे प्रकार पडतात. हे सगळे प्रकार मी तुमच्या समोर या लेक्चरमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल असं गृहीत करतो. खरं नाही समजलं एका वेळेला बघण्यामुळे तुम्हाला वारंवार हे लेक्चर थोडं परत रिवाइंड करून बघत बसावं लागेल. ज्यावेळेला तुम्ही हे सगळं रिवाइंड करून पुन्हा बघाल त्यावेळेला मग तुम्हाला हे कसं फोडायचं ह्याची आयडिया एकदा मिळाली की तुम्ही असणारी सगळी एलिमेंट्स 118 एलिमेंट्स आहेत मोसलेच्या पिरियडिक टेबलमध्ये, जे 118च्या 18 एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांचे असं टाईपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही तयार करू शकाल अशी माझी खात्री आहे. पुन्हा एकदा आजचं लेक्चर हे छान पद्धतीने मी तुमच्या समोर सादर केलेलं आहे. खरं हे किचकट आहे परंतु वारंवार बघण्याने तुम्हाला समजेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे आवडलं असेल आजचं लेक्चर ह्याला लाईक करा, आजचं चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या दिवसासाठी आपण थांबूया विद्यार्थी मित्र. उद्या आपण मॉडर्न पिरियडिक टेबल याची रचना ही पाहायला सुरुवात करू. धन्यवाद.